कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते बाळासाहेब पडळकर सर, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आमचे नेते डॉक्टर घनश्याम भोसले साहेब, तसेच या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व भीमसैनिक, विशेषतः बराच वेळ झाल्याबद्दल थोडक्यात शुभेच्छा देण्यासाठी सांगितल्याबद्दल मी जास्त न बोलता मी या कार्यक्रमाला माझे तब्येत ठीक नसताना सुद्धा बाळासाहेब पडळकर साहेबांनी आणि डॉक्टर घनश्याम साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला। गेल्या वर्षी सुद्धा मी घाटकोपर या ठिकाणी उपस्थित होतो। हा कार्यक्रम भारतीय दलित पॅंथरचा 53वा वर्धापन दिन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि या महाराष्ट्रात असणारं राजकारण, या महाराष्ट्रात होत असलेली चालू घडामोडीविषयी, जे की या महाराष्ट्रामध्ये होत असणाऱ्या जाती प्रथा ज्या पद्धतीने निर्माण झालेल्या आहेत, जाती प्रथा नष्ट केली जात नाही आणि जाती जातीमध्ये विभागल्या जात आहे, त्या पद्धतीनेच आपल्या संघटनेमध्ये आपल्या दलित येथील बौद्ध समाज असेल, या दलित समाजाचा असेल, ओबीसी असेल, याच्यामध्ये विविध संघटनेमध्ये विभागणी होत आहे। त्यामुळे कुठेतरी आपली ताकद कमकुवत होत आहे। तर या दलित पॅंथरच्या माध्यमातून येथील विविध संघटना आपल्या जी बी असत्या त्यांना आपण एकत्रित करून जोडून एक खंबीरपणे अशी ताकद, जी की सध्या 1972ला जी दलित पॅंथर होती, ती दलित पॅंथर आज सुद्धा आहे। आणि ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस सर्वच गटातटा एका ठिकाणी येतात, पण जे की आपल्याला राजकीय सत्ता जोपर्यंत आपण घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा स्वतःचा उद्धार करू शकत नाही। या निमित्त मी बरेच वक्ते बोलणार आहेत, मी जास्त न बोलता 53व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो।